राम राम। तर्रीदार कटाची आमटी बनवण्यासाठी पॅनमध्ये थोडंसं तेल घालू, 2 मध्यम आकाराचे कांदे उभे कट करून घेतलेले आहे ते घालू, गॅसची फ्लेम मीडियम आणि सतत चाळ देत कांद्याला काळे डाग लागतील तोपर्यंत खमंग परतून घेऊ। आता यामध्ये 12 ते 13 लसणाच्या पाकळ्या, आल्याचे तुकडे घालून 2 मिनिटं परतून घेऊ। पाव वाटी खोबऱ्याचा कीस घालून सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेऊ। सर्व जिन्नस गार झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात घेऊ, कोथिंबीर घालून मिक्सरमधून फिरवून घेऊ। तर इथे आमटीसाठी वाटण बनवून तयार आहे। आमटीला फोडणी देऊ। पॅनमध्ये तेल घालू, मोहरी, जिरे, कढीपत्ता, वाटण घालून तेल सुटेपर्यंत परतून घेऊ। 1 चमचा तिखट, पाव चमचा हळद, हिंग, गरम मसाला घालून 1 मिनिट परतून घेऊ। काढलेला पुरणाचा कट घालून मिक्स करून घेऊ। चवीपुरतं मीठ, 4 ते 5 आमसूल पाण्यात भिजत घातलेले ते घालू, चवीपुरतं गूळ घालू, 4 ते 5 मिनिटं मीडियम फ्लेमवरती उकळून घेऊ। तर इथे मस्त तर्रीदार कटाची आमटी बनवून तयार आहे।